नमस्कार, आपल्या सर्वांचं स्वागत आहे सरस्वती किचनमध्ये. आज मस्तपैकी छान पाऊस पडतोय. खरं तर श्रावण म्हटला की पावसाची जी सुरुवात होते ती काही लवकर थांबत नाही. मग अशात काही खमंग खावंसं वाटतं. तर मग त्यासाठी हेल्दी तर राहायचं आहे, खमंगसुद्धा खायचं. मग त्याच्यासाठी पर्याय काय, म्हणून मग आता एक पर्याय आणला आहे. इथे मी बिना तेलाचा ब्रेड पकोडा बनवला आहे. तुम्ही पण ट्राय करा, कारण खायला सेम टेस्ट लागते. आणि ते म्हणतात ना, गिल्ट राहतं मनामध्ये की हां काहीतरी खमंग खावंसं वाटत होतं, बट मी कॅलरीज वाढल्या गेल्या किंवा मग खूपच ऑइली खाल्लं किंवा मग मी डायटिंग फॉलो नाही केली, असं नाही केलं तसं नाही केलं, खूप साऱ्या गोष्टींपासून दूर राहू शकता. खूप हेल्दी आहे. इथे नॉर्मली मी ओव्हनमध्ये बेक केलं होतं. तुम्ही याला पॅन फ्राय पण करू शकता, ताव्यावरसुद्धा भाजून घेऊ शकता किंवा मग कुकरलासुद्धा करू शकता. आता रेसिपी पाहूया आपण. सगळ्यात अगोदर मी इथे बेसन घेतलेलं आहे. बेसनामध्ये ओवा घातला आहे, हळद, मीठ आणि लाल तिखट घातलं आहे. याला छानपैकी आपल्याला जसं आपण भज्यासाठी बॅटर बनवतो किंवा जसं पकोड्याला बॅटर बनवतो तसंच बॅटर बनवून घ्यायचं आपल्याला. याला छानपैकी फेटून घ्यायचं. फार पतलं पण नाही, फार घट्ट पण नाही. पण इश्यू काय, माझ्याकडून जरा पतलंच झालं होतं, कारण आपल्याला हे तळायचं नाही आहे. त्यामुळे कसं होतं की पॅन फ्राय करत असेल तर ते लवकर एकमेकाला चिटकलं जातं. पण जर तुम्ही ओव्हनमध्ये किंवा कुकरमध्ये बेक करता, तिथे काय होतं, वरची जी परत आहे ती एकदम पतली व्हायला लागते. तर त्याच्यासाठी थोडंसं घट्ट ठेवायला होतं, पण माझ्याकडून ते थोडं पतलं झालं. तुम्ही थोडंसं घट्टसर ठेवा, दाटसर ठेवा, म्हणजे काय होईल की छान एक बाईट पण लागेल. आता आणखी एक यात मी चटणी वगैरे ॲड केली नव्हती, कारण मला फक्त सॉससोबत खायचं होतं आणि माझ्याकडे मिंट चटणी होती, पण ती आदल्या दिवशी बनवलेली होती, म्हणून मी दाखवली नाही. या ठिकाणी तुम्ही ग्रीन चटणी किंवा केचप वगैरे पण ॲड करू शकता. मी ती नॉर्मल बटाट्याची भाजी लावली आणि बटाट्याची भाजी तुम्ही हवं त्या पद्धतीने बनवू शकता. जसं आपण डोशासाठी बनवतो तशी नाही बनवलेली ही नॉर्मल. काय केलं होतं, बटाटे बॉईल करून घेतले. त्यानंतर फोडणीमध्ये सगळ्यात अगोदर तेल घातलं, नंतर थोडी मोहरी आणि जिरं घातलं, कढीपत्ता घातला आणि मिरच्यांचा ठेचा घातला, म्हणजे कच्च्या मिरच्यांचा ठेचा, लसण वगैरे काहीच नाही. मिरच्या बारीक करून घातल्याच्यानंतर त्यामध्ये हळद घातली, मीठ घातलं, बटाटे उकळून टाकले, थोडी कोथिंबीर घातली आणि त्याला छानपैकी मॅश करून घेतलं. आणि तेच ही भाजी आपण याला ब्रेडला लावली आहे. हवं तर तुम्ही याला दोन्ही आतल्या साईडने बटरसुद्धा लावू शकता, बट मला ते अवॉइड करायचं होतं, म्हणून मी ते पूर्ण भाग अवॉइड केला तेलाचा किंवा बटरचा वगैरे. खाली जर आपण पॅन घेतो आहे किंवा माझ्याकडे इथे प्लेट होती, मी त्याला छानपैकी नॉनस्टिक प्लेटला थोडंसं ऑइल कोट करून घेतलं होतं. हे फक्त एक नाही ते म्हणतात ना, निमूळतं, फक्त एक चमचाभर तेल मी पसरून घेतलं होतं, म्हणजे खूपच कमी प्रमाणामध्ये. आणि त्यानंतर जे आपण ब्रेड घेतले होते ते यामध्ये डिप केले आणि ते ठेवले. तर यामध्ये तुम्हाला जर त्रिकोणी आकार हवा असेल तर तुम्ही त्रिकोणी पण करू शकता, पण मी काय केलं होतं, अगोदर चौकोनी, म्हणजे जसे साबूत ब्रेड आहे तसेच बॅटरमध्ये डिप केले आणि नंतर त्याला कट केलं होतं. तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही याला मध्ये कट देऊन मग तुम्ही बेसनमध्ये बुडवून त्याला फ्राय करू शकता किंवा मग बेक करू शकता. आता इथे मी पाहू शकता छानपैकी आपल्या प्लेटवर ठेवल्या गेलेल्या आहेत. आता मी म्हटलं तसं बॅटर पतलं झाल्यामुळे काय झालेलं आहे, ते थोडंसं हेच झालं. आता आणखी एक याला शिजायला पण फार टाईम नाही लागत भाजण्यासाठी. आता इथे पाहू शकता मी ओटीजी अगोदर गरम करून घेतलं होतं एक 10 मिनटासाठी. त्यानंतर मी याला 15 मिनटासाठी हाय टेम्परेचरवर बेक केलं, म्हणजे 230 अंशावर याला मी बेक केलं होतं. फक्त आपल्याला कलर येईपर्यंत बेक करायचं. जर त्या ठिकाणी पण तुम्हाला वाटलं की नाही खूप जास्त करपलं जाते, लाल रंग होते, तुम्ही टाईमर कमी करू शकता, ऑफ करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही होणार. म्हणूनच मला हे ओटीजी फार आवडतं ओव्हनपेक्षा, कारण कसं ह्याच्यामधून अन्न किती शिजतं आहे, कशाप्रमाणे शिजतं हे दिसतं. आणि आपल्याला जर कमी जास्त हवं असेल, कुणाला लाल रंग आवडतो, कुणाला फेंट आवडतो, कुणाला चांगला खरपूस आवडतो, त्या हिशोबाने आपण बेक करू शकतो. आता इथे पाहू शकता मस्तपैकी छान बेक झालेले आहेत. अगदी लाल, म्हणजे लाल पण नाही, छान खरपूस रंग आलेला आहे आणि ते व्यवस्थित हे झालं. तर मी याला पलटून घेतलं होतं, ते मी तुम्हाला दाखवू नाही शकले, कारण खालची बाजू मी त्याला काढून परत टर्न केलं होतं. आता इथे पाहू शकता मस्तपैकी आपले ब्रेड पकोडे तयार आहेत. अगदी सुंदर बनलेले आहेत. आता याला आपण काय करूया, छानपैकी मध्ये स्लाईस करून घेऊया.
आणि इथे मीठ चटणीसोबत तर मला फार आवडतं, पण ती शिळी असल्यामुळे मी दाखवली नाही, फक्त केचपसोबत दाखवलं. आणि मी यात मेयोनीज पण ॲड केलं होतं. पण याच ठिकाणी जर तुमच्याकडे चिपोटले सॉस वगैरे असेल किंवा तंदुरी सॉस असेल तर तो खूप छान लागतो आणि खूप टेस्टी लागतो ॲक्च्युअलमध्ये. किंवा मग जर तुम्हाला हे पण नको असेल तर मग त्या ठिकाणी चिली सॉस आणि टोमॅटो केचप दोन्ही एकत्र मिक्स करून घ्यायचं आणि ते मिक्स करून त्याच्यासोबत खायचं. म्हणजे तो जो स्पाइसनेस आणि जो टँगीनेस असतो तो खूप छान लागतो. त्याच्यात आंबट पण लागतं, तिखट पण लागतं, गोड पण लागतं आणि मला ते फार आवडतं. म्हणून मी त्या पद्धतीने नेहमी करते जेव्हा मला डिप काही नसेल त्यावेळेला. आता याला आपण छानपैकी मेयोनीज आणि टोमॅटो केचपने डेकोरेट करूया. पाहू शकता मस्तपैकी छानपैकी बनलेलं आहे आपलं. अगदी सुंदर दिसत आहे आणि खायला पण खूप चविष्ट आहे. खरपूस बनलेलं आहे. तुम्ही नक्की ट्राय करा कारण ही सगळ्यात हेल्दी रेसिपी आहे आणि हवी तशी चवसुद्धा